नमस्कार. एक महत्त्वाची गोष्ट आज सांगायची आहे. ती म्हणजे एक लेडी होती. मी आता डिटेल्स नाही घेणार इथे. आणि ती ज्यावेळेस मला तिचे कंप्लेंट सांगत होती, हा त्रास होतोय, तो त्रास होतोय. त्या प्रत्येक कंप्लेंट सांगण्यानंतर तिचं एकच वाक्य होतं, ते म्हणजे माझं काहीतरी पाप असेल, माझे काहीतरी कर्म असतील, ज्याला ज्याला ज्याची त्याची कर्म फेडावीच लागतात, माझीच कर्म आहेत. हे असं सगळं तिचं चाललं होतं. आता सगळ्यात पहिली गोष्ट, कुठलाही आजार हे तुमचं पाप कर्म नसतं आणि ही गोष्ट डोक्यातून काढून टाकली पाहिजे. अगदी निर्दोषमधला निर्दोष व्यक्ती, अतिशय चांगला व्यक्तीसुद्धा एखाद्या आजाराचा बळी ठरू शकतो जर त्याला इन्फेक्शन झालं तर. त्याच्यामुळे अगदी एखाद्याला काही झालं आहे आणि अगदी त्याचं पापकर्म आहे, तो भोगेल. अशा प्रकारे इतकी अमानुषता दाखवून त्या गोष्टीवरती विरामचिन्ह लावणं हे कितपत योग्य आहे? योग्य नाही आहे. कारण कुठलाही आजार कोणालाही होऊ द्या, तो मग ते अगदी कुत्र्याचं जरी पिल्लू असेल तरीसुद्धा ते पाप कर्म नाही. मी अतिशय चांगल्या व्यक्तींना त्यांची इम्युनिटी कमी झाल्यानंतर त्यांना आजारांनी घेरलेलं मी बघितलेलं आहे. असं आपण म्हणूच शकत नाही एखाद्या व्यक्तीला हे झालं म्हणजे ते त्याचं पाप कर्म आहे. काय कर्म लावून दिली आहे? कर्म काही नसतात, पण तरीसुद्धा चांगली कर्म करत राहणं हा खरा कर्म सिद्धांत आहे. माहिती आहे कर्माचं फळ काय भेटणार आहे, नाही भेटेल, नाही भेटणार, ती अपेक्षा नाही ठेवायची. न करतासी न भोगतासी, शुद्धोसी बुद्धोसी निरंजनो नारायणोसी, हे खरं अध्यात्म आहे. अध्यात्म घेऊन ते आयुष्य कॉम्प्लिकेट करण्यासाठी अध्यात्म नाही राहत. आता इथे ही लेडी माझं काहीतरी पापकर्म, माझं काहीतरी पापकर्म असं बोलत बोलत स्वतःलाच दोष देत होती. असा दोष घेऊन अध्यात्म जगायला शिकवत नाही. अजून एक गोष्ट सांगते. श्री स्वामी समर्थ केंद्र जे नाशिक रोडचं आहे, त्यांच्यासोबत आम्ही गेलेलो. त्या